एकीकडे स्टॉक मार्केटमध्ये कंटिन्यू मोठी गिरावट होत होती आणि दुसरीकडे हे दोन स्टॉक ऑलमोस्ट डबल झाले. एक स्टॉक तर आरसीबीची टीम विकल्या गेली म्हणून डबल झाला आणि दुसरा स्टॉक बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग पाय डबल झाला. ते दोन स्टॉक कोणते आहेत आणि त्यांची स्टोरी काय आहे ते सांगतो, पण त्या अगोदर स्टॉक मार्केटची इनडेप्थ इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा. पहिला स्टॉक आहे आरपीएसजी व्हेंचर्स. ह्या कंपनीकडे लखनौ सुपर जायंट्स नावाची टीम आहे आणि सध्याला कंपनीचं व्हॅल्युएशन फक्त 3,000 करोड आहे. आणि दुसरीकडं आरसीबीची टीमच विकल्या गेली 16,000 करोडला. त्यामुळे ह्यांच्या इन्व्हेस्टरला वाटायला लागलं की कंपनी अंडर व्हॅल्यू आहे आणि बघता बघता कंपनीच्या स्टॉकमध्ये मोठी तेजी आली आणि कंपनीचा स्टॉक ऑलमोस्ट डबलच्या जवळ जाऊन थांबला. दुसरी कंपनी म्हणजेच की ओला इलेक्ट्रिक, जिचा स्टॉक कंटिन्यू पडत होता आणि कंपनीचा रिझल्ट आला जो की ठाकठीक होता, चांगला होता आणि कंपनीनं घोषणा करून टाकली की आम्ही आता इन हाऊस बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग करणार, ईव्हीची पूर्ण इकोसिस्टीम स्वतःच क्रिएट करणार. एवढंच कारण भेटलं आणि स्टॉक बघता बघता डबलच्या जवळ जाऊन थांबला. पण ओला इलेक्ट्रिक अजूनही प्रॉफिटेबल झालेली नाहीये आणि आरपीएसजी व्हेंचर्स या कंपनीनं स्वतःच सांगितलेलं आहे की आता जी रॅली झाली ती फक्त सेंटिमेंट बेस होती. आणि तुम्हाला कोणत्या स्टॉक बद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर तेही कमेंटमध्ये नक्की सांगा.